एक काळ आमचा होता तेव्हा खूप मज्जा होती. कारण सासू आणि नंदेला विचारल्याशिवाय घरात आलेली सून काहीही करत नसायची. परंतु आता या सर्व गोष्टी जणू काही भूतकाळात जमा झाल्या आहेत. कारण आजच्या काळात सुनबाई आपल्याला विचारतेच कुठे. त्यामुळे आपण तिला काय सांगणार? आजकालच्या सुनांना तर आपण दिलेला सल्ला नेहमीच चुकीचा वाटतो. घरात सासू सासरे नणंद सर्व आहेत, पण घरातील सून आम्हाला विचारेल तर ना, असे ललिताताई आपल्या शेजारी राहणाऱ्या विमलताईंना सांगत होत्या. त्यावर विमलताई म्हणाल्या, अहो ललिताताई, आजकालच्या मुली स्वतःपेक्षा जास्त हुशार दुसऱ्या कोणाला समजतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या समोर सासू सासरे आणि नंदेची काय चालणार आहे? आजकालच्या सुनांना काही सल्ला द्यायला गेलो तर लगेचच अंगावर येतात. एकतर स्वतःहून काही विचारणार नाहीत आणि चुकून कोणी समजावायला गेले तर लगेच तोंड फुगवून बसतात. म्हणून आम्ही तर बोलणं सोडून दिलं आहे. तेव्हा ललिताताईंची मोठी मुलगी बबिता म्हणाली, खरं तेच बोलत आहोत काकी. माझे आई बाबा कसे सहन करत आहेत ते त्यांनाच माहीत. नाहीतर नेहासारख्या सुनेबरोबर जुळून घेणं कोणाला शक्य होणार नाही. आता काय सांगू तुम्हाला, मी माझ्या सासरी जाऊन सुद्धा मला माझ्या आई बाबांची चिंता सतावत असते. विमल काकी म्हणाल्या, अगं बाळा, तू का चिंता करतेस? तुला तर तुझे सासर सुद्धा सांभाळायचं आहे. त्यामुळे तू तर फक्त तुझे सासर चांगल्या प्रकारे सांभाळ. तेवढ्यात ललितताई दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, आता आमच्या नशिबात जे काही लिहिलं आहे ते तर होणारच आहे. आणि आता अशी सून पदरात पडली आहे, त्यामुळे तिच्या सोबत राहून आयुष्य तर जगावंच लागेल ना. विमल काकी म्हणाल्या, का ललिताताई, एवढी वाईट आहे का तुमची सून? माझा तर विश्वासच बसत नाही तुमच्या बोलण्यावर. कारण तुमची सून समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताना नेहमीच विचार करून बोलते. त्यामुळे आम्ही वस्तीतील महिला बोलत असतो की ललिताताई खूपच नशीबवान आहेत. तुमच्या सुनेसारखी संस्कारी सून पूर्ण वस्तीमध्ये दुसरी कोणीही नाही. तेवढ्यातच ललिताताईंची नणंद कमलाताई हळूहळू चालत तिथे येऊन बसल्या आणि म्हणाल्या, अगं ललिता, तिचे आई बाबा सुद्धा तिला काहीच बोलत नाहीत का? ललिताताई म्हणाल्या, अहो ताई, आई बाबा कशाला बोलतील? ते तर आपल्या मुलीचीच बाजू घेणार ना. कमलाताई म्हणाल्या, काही हरकत नाही ललिता, तुझ्या सुनेला सुद्धा एक मुलगाच आहे ना, मग तिला सर्व काही समजेल. जेव्हा ती स्वतः सासू बनेल आणि तिला सुद्धा तिच्यासारखी सून मिळेल तेव्हा बघ. पण एक गोष्ट मला अजून समजली नाही. माझा भाऊ कैलास तर खूप आनंदी असतो. प्रत्येक जागी तो फक्त आपल्या सुनेची प्रशंसा करत फिरत असतो. त्यावर बबिता लगेच म्हणाली, बाबांना पण ह्याच घरात राहायचं आहे ना आत्या, त्यामुळे आपल्या घरातील गोष्ट कोणी बाहेर सांगतं का? आणि आत्या, तुला तर बाबांचा स्वभाव माहीतच आहे. जे मिळत आहे त्यातच आनंदी राहायचं. आणि त्याच्या मागे पुढे तर एकच मुलगा आणि सून आहे. माझा दुसरा कोणी भाऊ सुद्धा नाही. नाहीतर दुसरी सून आली असती, म्हणून बाबा एकुलत्या एक सुनेचे गोडवे गात फिरत असतात. आता नेहा आणि तिचा नवरा मानव या दोघांचा मुलगा मृणालचा वाढदिवस होता. म्हणून त्या दोघांनी मिळून एक पार्टी ठेवली होती. त्यासाठी त्यांनी खूप तयारी सुद्धा केली होती. परंतु ह्या वेळेला त्या दोघांनीही ललिताताईंना काहीच विचारले नव्हते. याचे कारण स्वतः ललिताताई आणि त्यांची मुलगी होती. कारण नेहाला जेव्हा पहिली मुलगी झाली होती तेव्हा त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त नेहा आणि मानवला अशीच बर्थडे पार्टी ठेवायची इच्छा होती. पण जेव्हा त्या दोघांनी ललिताताईंना पार्टी ठेवण्याविषयी सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या, मला का विचारत आहात? मुलगीच तर झाली आहे ना, मग तिच्यासाठी एवढी मोठी पार्टी ठेवण्याची काय गरज आहे? आणि जर तुम्हाला एवढीच पार्टी देण्याचा शौक असेल तर पार्टी स्वतःच्या हिमतीवर द्या. माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका की मी काही पैसे खर्च करीन. त्यामुळे तुमच्याने जेवढं शक्य होईल तेवढंच करा. आपल्या बायको समोर आईने असं बोलणे केल्याबरोबर मानवला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यामुळे तो आपल्या बायको समोर म्हणाला, आई, पैसे तर मीच खर्च करणार आहे, त्यासाठी मी नकार देतच नाही. पण तू सुद्धा सांग ना की कोणाकोणाला बोलवायचं आहे. शेवटी तू घरातील मोठी आहेस. तेव्हा ललिताताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, हे बघ बाळा, जर मला विचारत असशील तर काहीच करू नकोस. मुलीसाठी कोणी एवढा खर्च करतो का? जर तू तुझ्या बायकोच्या मनाने करत असशील तर तिलाच विचार. ती आणि तिच्या माहेरचे लोक तुला सांगतील की कसे काय करायचं आहे. बाजूच्याच रूम मध्ये असणारे मानवचे बाबा कैलासराव त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत होते. जेव्हा त्यांना राहवले नाही तेव्हा कैलासराव तिथे आले आणि म्हणाले, मानव बाळा, आनंद दाबण्याची काहीच गरज नाही आहे. मुलगा असो अथवा मुलगी, कुटुंब तर वाढतच आहे ना. माझं तर मत आहे, तुला ज्यांना बोलवायचं असेल त्यांना बोलव. आणि हो, मला जेवढं शक्य होईल एवढी मी तुला मदत करेन. कैलासरावांचा पाठिंबा मिळाल्याबरोबर मानवने जास्त नाही, साधारण 50 ते 60 लोकांसाठी बर्थडे पार्टीचे आयोजन केले.
कारण शेवटी पहिल्यांदा आई बाबा बनण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. नेहा सतत आपल्या सासूकडून पैशाची नाही तर कामामध्ये मदतीची अपेक्षा ठेवत होती. पण तिची सासू कोणत्याही प्रकारची मदत करत नव्हती. उलट तिला ऐकवायची की मी अगोदरच नकार दिला होता, त्यामुळे माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. जर सर्व काही तुम्हा दोघांना स्वतःलाच करायचे आहे, तर आता सर्व गोष्टी तुम्ही दोघेच सांभाळा. एवढंच नाही तर बबिताने सुद्धा आपल्या भावाला आणि वहिनीला परेशान करण्यासाठी कोणतीही कसर जोडली नव्हती. पार्टी एन्जॉय करण्यासाठी आणि गिफ्ट घेण्यासाठी ती पुढे पुढे करत होती. एवढंच काय, तर सर्व काही मागून घेत होती. परंतु जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा वाद घालून गेली की तुम्हा दोघांना आईने पार्टी करण्यासाठी नकार दिला होता, तरी सुद्धा तुम्ही लोकांनी जबरदस्ती ही पार्टी ठेवली. तुमच्या नजरेत आईसाठी एवढीच इज्जत आहे का? आणि तुम्ही लोकांनी मला काय दिलेत? फक्त एक साडी आणि चांदीचे पैंजण. मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते, पण तुम्हा दोघांकडे आपल्या बहिणीला देण्यासाठी पैसे नव्हते. नेहा तेव्हा नेहा उदास होऊन आपला नवरा मानवकडे पाहू लागली. तेवढ्यातच कैलासराव तिथे आले आणि म्हणाले, तुला अजून काय द्यायला हवे होते? तुझ्यासाठी साडी दिली, तुझ्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी कपडे दिलेत, अजून चांदीचे पैंजण सुद्धा बनवले. अजून तुला काय द्यायला हवे होते बबिता? तेव्हा बबिता रागातच म्हणाली, हो हो बाबा, तुम्ही तर मुलाची आणि सुनेचीच बाजू घ्याल. मी माझ्या सासरी एवढंच सामान घेऊन गेली आणि दाखवलं तर माझं नाक कापलं जाईल. आणि आमंत्रण फक्त वहिनीने आम्हा लोकांनाच दिले होते. माझ्या नंदेच्या आणि जावेच्या कुटुंबाला बोलवलंच नाही. त्यावर कैलासराव म्हणाले, बाळा, तुला प्रशंसा करता येत नाही किंवा करायची नाही, तर कमीत कमी विनाकारण चुका काढण्याचा प्रयत्न तरी करू नकोस. तुझ्या वहिनीने आणि भावाने पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीने काहीतरी केलं आहे. त्यामुळे माझ्या नजरेत त्यांनी जे काही केलं ते खूप छान केलं आहे. त्यामुळे हे बोलणे इथेच संपून टाक. वेळ अशीच निघून गेली. नेहाच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी जे काही घडले होते, तेच मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी घडले होते. कारण या वेळेला जेव्हा नेहाने आपल्या मुलाचा 5वा वाढदिवस साजरा केला, तेव्हा मानवने आपल्या आईला आणि बहिणीला काहीच विचारले नाही. फक्त कैलासरावांसमोर सर्व गोष्टी झाल्या होत्या. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला कोणती आई वाईट बोलेल? पण ललिताताईंनी सर्वांसमोर या गोष्टींना जबाबदार आपल्या सून नेहाला ठरवली. आज ललिताताई आपल्या वस्तीतील महिलांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये बसून सुनेविषयी वाईट बोलत होत्या. आता सर्व लोक बसून नेहाविषयी वाईटच बोलत होते. तेवढ्यातच कैलासराव तिथे येऊन बसले आणि त्यांनी आपल्या बहिणीला विचारले, ताई, माझ्या मुलाने आणि सुनेने ठेवलेली पार्टी तुला कशी वाटली? सर्व काही ठीक होतं ना, की कोणत्या गोष्टीची कमी होती? तसे असेल तर सांग, यापुढे त्या गोष्टीची विशेष काळजी घेतली जाईल. तेव्हा कमलाताई म्हणाल्या, काय कैलास तू आता पण आपल्या मुलाच्या आणि सुनेचं कौतुक करत आहेस? पण तुझी सून एवढी घमेंडखोर आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. आपल्या बहिणीच्या तोंडून हे सर्व ऐकल्याबरोबर कैलासराव हैराण झाले. पण तिथे आपल्या बायकोला आणि मुलीला बसलेली पाहून कैलासराव सर्व गोष्टी समजून गेले की घाण कोणी पसरवली आहे. कैलासराव म्हणाले, हे बघ ताई, माझ्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये कोणतीही कमी नाही. दोघे खूप चांगल्या प्रकारे आमचं कुटुंब सांभाळत आहेत आणि आमची सेवा सुद्धा करत आहेत. पण काही लोकांना जेव्हा सर्व गोष्टी अगदी सहजरित्या मिळतात, ते त्यांच्या पचनी पडत नाहीत. आता तू माझ्या बायकोला आणि मुलीलाच बघ. मुलं स्वतःहून तिला विचारतात की आई काय करायचे, कसे करायचे, कोणाला बोलवायचे, तर तोंड वाकडं करून उत्तर देते, तुमच्या ऐपतीप्रमाणे करा, मला काय विचारत आहात? आता तूच सांग ताई, मुलांसोबत असे बोलल्यावर मुलं कधीपर्यंत आम्हाला विचारतील? म्हणून ह्या वेळेला मुलांनी आम्हाला विचारले नाही. आणि माझ्या दृष्टीने ह्यात काहीही चुकीचे नाही. कारण आपली इज्जत करून घेणे माणसाच्या हातात असते. जर आपण आपली इज्जत कमी करत आहोत, तर दुसऱ्याकडून काय अपेक्षा ठेवणार? आणि कधीपर्यंत तो आपल्या समोर वाकत राहील? शेवटी एक दिवस उलटून उत्तर देणारच ना. आता तुम्ही सांगा, चुकी कोणाची आहे? पूर्ण बोलणं ऐकून घेतल्यानंतर कमलाताई ललिताताईंना म्हणाल्या, ललिता, ही तर चुकीची गोष्ट आहे. जेव्हा मुलगा आणि सून तुला विचारत होते, तेव्हा तू त्यांना समजावून सांगू शकत होतीस ना, की कसे काय करायचे आहे. आणि तू स्वतःच अशी करत आहेस, तर मुले सुद्धा कधीपर्यंत तुझ्या समोर झुकतील? बोल ना. तेव्हा ललिताताई कैलासरावांकडे पाहत म्हणाल्या, हो, फक्त मीच चुकीची आहे, बाकी सर्व बरोबर आहेत. तेव्हा शेजारच्या विमलताई म्हणाल्या, ही तुमच्या घरातील प्रश्न आहेत, यामध्ये मी काय बोलायला नको. पण कैलासरावांचे सर्व बोलणे ऐकल्यावर मला नाही वाटत की मुलगा आणि सुनेमध्ये कोणती कमतरता आहे. याचा अर्थ आम्ही सर्व महिला बोलत असायचो ते योग्यच होतं, की नेहासारखी सून तुम्हाला मिळणार नाही.
एवढं बोलून विमलताई तिथून उठून निघून गेल्या. कैलासराव म्हणाले, ललिता, तुझा स्वभावच तुझा शत्रू आहे. मुलामध्ये आणि सुनेमध्ये तर कोणतीच कमी नाही. दुसऱ्यांचे बोलणे ऐकणे बंद कर, कारण मुलगा आणि सून सोबत आपल्या दोघांनाच राहायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापले घर सांभाळणेच चांगले राहील. आणि ही गोष्ट इथेच संपली. एवढं बोलून कैलासराव वृत्तपत्र वाचू लागले. बबिता समजून गेली की आपल्या बाबांचे बोलणे कोणासाठी आहे. त्यामुळे आईसोबत ती सुद्धा तोंड फुगवून बसली. पण काहीच फायदा झाला नाही. ज्यांना समजले की चुकी सासू आणि नंदेची आहे ते लोक तिथून उठून निघून गेले. पण कैलासराव आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी एखाद्या विशाल झाडाप्रमाणे तिथेच बसून राहिले. तर मित्रांनो, कैलासरावांनी सर्व लोकांसमोर आपल्या बायकोच्या आणि मुलीच्या विरोधात जाऊन सुनेची आणि आपल्या मुलाची बाजू कशी योग्य आहे हे पटवून दिले. योग्य केले का? आणि आता तरी ललिताताई आणि त्यांची मुलगी बबिता त्यांच्या वागण्यात बदल करतील का? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा अगदी मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.